श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही कदर करणे सोडून द्या, लोक त्रास देणं सोडून देतील. हे कलियुग आहे. इथे वाईट लोकांबरोबर वाईट होऊ किंवा न होऊ, चांगल्या लोकांबरोबर नेहमी वाईट होतं. वेळ आल्यानंतर तुम्हाला कळेल की जे नुकसान तुमचं आज होत आहे ते तुमच्या फायद्यासाठीच होत आहे. जेव्हा मन दुःखी आपल्या लोकांमुळे होते तेव्हा माणूस चिडत नाही तर रडतो. थोडाफार बुद्धिबळाचा खेळ येणेसुद्धा गरजेचे आहे, नाहीतर समोरचा चाल चालत राहतो आणि आपण नाती निभावत राहतो. कोणालाही गमावल्यानंतर त्याचे महत्त्व समजते. आपण चांगले आहे किंवा वाईट आहे हे तर आपल्या देवालाच माहीत असते. वाईट लोकांपासून तर देवच वाचवतो. मी फक्त वाट पाहत आहे माझी वेळ येण्याची, नंतर हिशोब होईल प्रत्येक जखमेचा. तुम्ही फक्त पैसे कमवा, प्रेम आणि नाते तुम्हाला आपोआप मिळतील. तुमच्या आसपास जी गर्दी असते प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ असतो तुमच्याकडे. ज्या दिवशी त्यांचे काम पूर्ण होईल त्या दिवशी तुम्ही एकटे राहताल. इथे कोणीही कोणाचं नसतं, सगळ्यांना फायद्याचा आजार असतो. हे जग स्वार्थावर चाललं आहे. सगळे मतलबी नाते असतात. अशा माणसावर प्रेम करणे रोज मरण्यासारखे आहे, ज्याला तुमच्या असण्या आणि नसण्याचा काहीही फरक पडत नाही. आपण ज्यांच्यासाठी सगळी हद्द पार करतो बऱ्याच वेळा तेच लोक आपल्याला आपली हद्द शिकवतात. कोणावर प्रेम केलं तर त्याच्याकडून अपेक्षा ठेवू नका, कारण त्रास प्रेम केल्यामुळे नाही तर अपेक्षा ठेवल्यामुळे होतो. जे आपल्या भावनांची कदर करत नाहीत त्यांच्या मागे वेड्यासारखं जाणं म्हणजे प्रेम नाही, मूर्खपणा आहे. जेव्हा निवडण्याचा पर्याय नसेल तेव्हा सोडून देणे हा एकच पर्याय शिल्लक राहतो. प्रेम आणि निवडणुकांमध्ये जी वचनं दिली जातात त्याला स्वार्थ काढून घेणं असं म्हणतात. तुम्ही कोणालाही सहजपणे मिळू नका, नाहीतर लोक तुम्हाला स्वस्त समजायला लागतील. जर तुमचा स्वभाव सहन करण्याचा नसता तर कोणाचीही हिंमत झाली नसती तुम्हाला बोलण्याची. ज्या दिवशी कोणतीही व्यक्ती तुमची सवय बनते त्या दिवसापासून ती व्यक्ती तुम्हाला काहीही बर्बाद करू शकते. कोणाचाही हात तेव्हाच पकडा जेव्हा तुम्ही आयुष्यभर त्यांची साथ निभावणार असाल. भलेही एकटे राहिले तरी चालेल, पण अशा लोकांना कधीही भेटू नका जे आयुष्यात येतात आणि खेळ खेळून जातात. एका क्षणाच्या भेटीवर कधीही विश्वास ठेवू नका. गरज नसेल तर इथे लोक वर्षानुवर्षाचे नातेसुद्धा विसरतात. जिथे आपल्या लोकांसमोरच खरेपणा सिद्ध करावा लागतो तिथे वाईट असणंच चांगलं आहे. कोण आपला आहे आणि कोण परका आहे हे वाईट वेळेने सगळं शिकवलं आहे. जगाचं ओझं मनावरून काढून टाका. छोटंसं आयुष्य आहे तर ते हसून घालवा. संकटांमध्ये जो अनुभव आणि शिकायला मिळतं ते सगळं जगातील कोणतीही शाळा शिकवू शकत नाही.
जर तुम्हाला कोणी वाईट म्हणत असेल तर मनाला वाईट वाटून घेऊ नका, कारण या जगामध्ये असं कोणीही नाही ज्याला सगळेच चांगले वाटतात. आता तर सगळे आपलेच लोक धोका देतात. दुश्मनांबद्दल काय बोलायचं. प्रेमाचीही अशी बालिश जिद्द असते. शांत करण्यासाठी सुद्धा तोच पाहिजे जो रडवून गेला आहे. या जगामध्ये सगळ्यात वजनदार वस्तू स्वार्थ आहे. स्वार्थ पूर्ण झाला की मोठ्यातील मोठे नातंसुद्धा हलकं होऊन जातं. ज्या माणसांवर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो आयुष्यामध्ये तोच माणूस आपला सगळ्यात जास्त फायदा घेतो, कारण त्या माणसाला माहीत असते आपली कमजोरी काय आहे. एवढे समजदार बना की कोणालाही माफ करता आलं पाहिजे, पण एवढेही मूर्ख बनू नका की धोका देणाऱ्यावर परत विश्वास ठेवताल. जर कोणी समजूनच घेत नसेल तर त्याला समजावण्याची गरजच काय, आणि कोणी मान्यच करत नसेल तर त्याला सांगण्याची गरजच काय. ज्या नात्यांमध्ये एकमेकांच्या भावनांचा आदर नसेल, कदर नसेल, अशा नात्यांना जबरदस्ती ओढत नेण्याची गरजच काय. जिंकणं कोणासाठी आणि हरणं कोणासाठी. आयुष्यभराच्या या तक्रारी कोणासाठी. जो आला आहे तो जाणार एक दिवस. मग माणसाला इतका अहंकार कशासाठी. ज्याला कोणाचाही काहीही फरक पडत नाही, विश्वास ठेवा त्याला कोणत्याही एका माणसाचा खूप फरक पडतो. खऱ्या मनाने एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करून पहा. मनाला आनंद मिळाला नाही तर मग बोला. कोणालाही इग्नोर करण्यामध्ये आणि बिझी राहण्यामध्ये खूप फरक असतो. ज्यांना स्वप्न पाहणं आवडतं त्यांना रात्र छोटी वाटते, आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करणं आवडतं त्यांना दिवस छोटा वाटतो. सुंदरता यामध्ये नाही की आपण कसे दिसतो. सुंदरता याच्यामध्ये असते की आपण दुसऱ्यांबरोबर कसे वागतो. कोणाची सवय पाहायची असेल तर त्याला इज्जत द्या, आणि कोणाचा स्वभाव पाहायचा असेल तर त्याला स्वातंत्र्य द्या. कोणालाही कमजोर समजण्याची चूक कधीही करू नका, कारण त्यांना प्रेम आणि वार वेळ आल्यानंतरच करणे समजते. शांतपणा कधीही कारणाशिवाय नसतो. काही दुःखच अशी असतात जी आवाज हिसकावून घेतात. वेळ आहे तोपर्यंत स्वतःला बदलणंच चांगलं आहे, कारण वेळेने तुम्हाला बदललं तर खूप त्रास होईल. आजच्या जमान्याचा तोच देव आहे ज्याच्याजवळ पैसे आणि पद आहे. आज नात्यांचे दुसरे नाव पैसा बनले आहे. कर्म कितीही वाईट असले तरीही तुमच्याजवळ पैसा असेल तर तुमचा अडाणीपणा, तुमचे वाईट कर्म, तुमचं वाईट वागणं सगळं काही माफ केलं जातं. काही लोक स्वार्थासाठीच नातं जोडतात. स्वतःचं काम पूर्ण करून घेऊन लोकांचं मन तोडतात. त्यांना असं वाटतं की त्यांच्यापेक्षा जास्त चालाक कोणीही नाही. वास्तवात ते स्वतःचं नशीब फोडत असतात. जर कोणाला जायचं असेल तर जाऊ द्या. नात्यांमध्ये प्रेम चांगलं वाटतं, भीक मागणं नाही. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल
तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.